24 लाख सिलेंडर भरतील इतका गॅस घेऊन हार्मोज मधून बाहेर पडणं म्हणजे मृत्यूच्या जाळ्यातनं बाहेर पडण्यासारखं होतं आणि आम्ही सुखरूप बाहेर पडलो. तर मी सांगली कवठे महांकाळचा अजित काम करतोय एलपीजी शिप वरती. दुबईमध्ये 10 दिवस अँकर नंतर फायनली 13 मार्च रोजी आम्हाला सकाळी पहाटे 4 वाजता सांगितलं गेलं की स्ट्रेट ऑफ हॉर्मोज मधून आमच्या कंपनीचे 2 एलपीजी टँकर निघण्यास परवानगी मिळाली आहे आणि रात्री तुम्हाला निघायला लागेल म्हणून काय सूचना देतील त्यांचं पालन करत आम्हाला निघावं लागेल असा कंपनीकडून मेल आला. त्यानंतर सर्वांना ब्रिजवरती बोलवलं गेलं आणि सर्वांना ह्याची जाणीव करून दिली परमिशन मिळाली आहे आणि आज रात्री आपण हॉर्मोज मध्ये एंट्री करणार आहोत. इंडियन गव्हर्नमेंट आणि इराण गव्हर्नमेंट त्यासोबत कंपनीची परमिशन आल्यानंतर मग काय देवावरतीच विश्वास ठेवून सर्वांनी हर हर महादेवचा जल्लोष केला आणि भारताचा झेंडा पण लावला. त्यानंतर अँकर उचलून रात्री 8 वाजता आम्ही हॉर्मोजच्या दिशेने निघालो. सेफ्टीसाठी डेक वरती फायर हाऊस पण लावून ठेवले होते. सगळ्यांच्या मनात भीतीचं वातावरण पण होतं पण काय करायचं आणि आमच्या जहाजचं जीपीएस पण काम करत नव्हतं. सेक्स्टेंटच्या मदतीनं प्लॉटिंग करून आम्ही आमच्या शिपचं पोझिशन काढत होतो. परमिशन तर घेतली होती पण हाय रिस्क एरिया मधून बाहेर पडायला आम्हाला 12 तास लागणार होते. त्यामुळे थोडं भीतीचं वातावरण होतं आणि एकमेकांना दिलासा देत आम्ही हॉर्मोज मध्ये प्रवेश केला. त्यानंतर 14 मार्च रोजी रात्री इंडियन नेव्हीचे 2 वॉरशिप आमच्या आगमनासाठी पोहोचलेच होते. इंडियन नेव्हीचं जहाज बघून सगळ्यांच्या मनातली भीती दूर झाली होती कारण आपल्या हक्काची माणसं होती आणि आम्ही इंडियन नेव्ही सोबत निघालो. सगळेजण जाम खुश झाले होते आणि इंडियन नेव्हीला पण आम्ही सल्यूट केलं. कंपनीनं पण सर्वांचं अभिनंदन केलं. असा स्टेट ऑफ हॉर्मोजचा आमचा पहिलाच एक्सपिरियन्स होता. तर चला भेटू नव्या एका व्हिडिओमध्ये. धन्यवाद.